अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे मानवी वस्तीवरील शिरकाव वाढला आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि मानवामध्ये संघर्ष वाढल्याचे पाहायला मिळते। यामध्ये चिमुकल्या मुलांचा जीव जात आहे। बिबट्यांच्या नियंत्रणासाठी वन विभागाची सुरू असलेली खेकड्याची चाल म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयावर खेकडा मोर्चा काढण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा शिरकाव वाढला असून बिबट्या आणि मानवामध्ये संघर्ष वाढल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये चिमुकल्या मुलांचा जीव जात आहे। काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील खारे कर्जुनी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या मुलीने जीव गमावला होता। दरम्यान अद्यापही या कुटुंबांना सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याने तसेच जिल्ह्यातील बिबट्यांच्या नियंत्रणासाठी वन विभागाची सुरू असलेली खेकड्याची चाल म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। निंबळक परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर आहे आणि याच शिवारातील 5 वर्षांची लहान चिमुकली रियांका सुनील पवार हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। तसेच अजूनही नगर तालुक्यात विविध ठिकाणी शेकडोंच्या संख्येने बिबट्या आढळून येतात, परंतु वन विभाग खेकड्याच्या चालीने चालत असून वन विभाग प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आणि तात्काळ योग्य कारवाई होण्यासाठी तसेच पीडित आई वडील आणि मयत मुलीला शासन निर्णयाप्रमाणे 25 लाख तात्काळ मदत मिळावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे खेकडा आंदोलन करण्यात आले। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा आणि यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचा बिबट्याच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याच्या दुष्परिणामाला वन विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी करण्यात आली। पुन्हा एकदा मी या वन विभागाला सांगू इच्छितो, आमच्यावर 353 गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण अहिल्यानगर हा सुरक्षित राहायला पाहिजे। बिबट्याला धरायला पाहिजे। जर कुठलं आंदोलन झालं वन विभागाला काळ पोचल्याशिवाय राहणार नाही। आणि पुन्हा सांगतोय, जे मयत परिवार पवार आहे, पवार परिवार, त्यांना 25 लाख तात्काळ निधी मिळायला पाहिजे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।